नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भगवद्गीतेनुसार कोणत्या 3 परिस्थितींमध्ये आपण अपमान सहन केला तर आयुष्यात सर्वोत्तम बनू. भगवद्गीतेतील ज्ञानाने प्रत्येक व्यक्तीचे जीवन सर्वोत्तम बनवले आहे. आपल्यातील उणीवांवर विजय मिळवण्याचे शिक्षण गीतेतून आपल्याला मिळते. गीतेनुसार तुम्हाला जर कुणी अपमानित करत असेल तर संयम आणि क्षमाभावनेने त्याचा सामना हा आपण केला पाहिजे. गीतेमध्ये कुठेही आत्मसन्मानाला त्रास देत अपमान सहन करणे शिकवलेले नाही, पण काही ठिकाणी अपमान सहन करणे हे तुमच्यासाठी यशाची शिडी कसे ठरू शकते हे सांगितले जाते. श्रीकृष्ण सांगतात की या 3 परिस्थितींमध्ये अपमान सहन करणे तुम्हाला एक चांगला माणूस बनवू शकते. जाणून घेऊया या 3 परिस्थितीत कोणत्या आहेत. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला अजिबात विसरू नका. आईवडिलांनी केलेला अपमान. बऱ्याच वेळा आईवडील रागाच्या भरात आपला अपमान करतात. मुलाने अधिक कार्यतत्पर बनवण्यासाठी ते अपमानास्पद बोलतात. भगवद्गीतेनुसार व्यक्तीने आईवडिलांनी केलेला अपमान हा सहजरित्या सहन केला पाहिजे, कारण हा अपमान कधीही तुमच्या आत्मसन्मानाला इजा पोहोचवण्यासाठी नसतो, तर तो तुम्हाला परिस्थितीशी लढायला शिकवण्यासाठी असतो. आईवडिलांनी केलेला अपमान तुम्हाला जीवनातील परिस्थितीशी लढायला शिकवतो. बरेच लोक आईवडिलांनी केलेला अपमान हा मनाला लावून घेतात आणि त्यांच्याशी क्रोधित होतात, पण असे करणे हे आपल्याला शोभत नाही, ते चुकीचे आहे. दुसरी परिस्थिती म्हणजे शिक्षकाने आपला केलेला अपमान. बरेच वेळा शिक्षक किंवा गुरु हे क्रोधित होऊन तुम्हाला सुधारण्यासाठी तुमचा अपमान करत असतात. गुरु किंवा शिक्षकाने केलेला अपमान कोणतीही प्रतिक्रिया न देता सहन केला पाहिजे आणि त्यांना उलट उत्तर देऊ नये. शास्त्रामध्ये सांगितले आहे की आईवडील किंवा गुरु यांचे कटू बोल जीवनातील सत्य आणि कठीण परिस्थितीची आपल्याला जाणीव ही करून देत असतात. या दोघांचेही जीवनात मार्गदर्शन आणि भविष्य घडण्यात मोठे योगदान असते. त्यामुळे त्यांचे बोलणे कधीही अपमान म्हणून घेऊ नये, उलट त्यामध्ये स्नेह शोधण्याचा प्रयत्न आपण करावा. आणि तिसरी परिस्थिती म्हणजे परमेश्वराच्या स्थानी झालेला आपला अपमान. मंदिरामध्ये जर तुमचा अपमान झाला तर क्लेश किंवा वादविवाद न करता संयमाने त्याला हाताळले पाहिजे. भगवद्गीतेनुसार देवस्थानी अपमान सहन करणारे आणि वादविवाद न करणाऱ्यांना देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. येथे झालेला अपमान हा स्वतःवर झालेला हल्ला न समजता परमेश्वर आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे असे आपण समजावे. जो तुमचा अपमान करत आहे त्याला मंदिरामध्ये येण्याचे प्रयोजन हे समजलेले नाही आणि मंदिरातील शांतीला तो स्वतःच्या जीवनामध्ये स्थान देऊ शकत नाही, पण तुम्हाला या पवित्र ठिकाणाचा सन्मान हा केलाच पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, ह्या होत्या अशा 3 परिस्थिती जेव्हा तुम्ही तुमचा केलेला अपमान रागाने न घेता स्नेहाने घेतला पाहिजे. हा व्हिडिओ व हा उपदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.